जेव्हा आपण ठरवतो, की आपल्याला वजन कमी करायचं आहे, म्हणजे मग घरचं खायला पाहिजे, हेल्दी, पौष्टिक जे असेल ते खायला पाहिजे. मग आपण दुपारचं जे जेवण असतं आणि रात्रीचं जेवण हे तर करतो हेल्दी, पण गडबड कुठे होते मोस्ट ऑफ द टाईम जेव्हा आपल्याला संध्याकाळी 4-5 वाजता थोडीशी भूक असते, तेव्हा नेमकी गडबड होते आणि कधी-कधी आपण काय करतो मग चिप्सचं पॅकेट घ्या किंवा मग बिस्किट एखादं खाऊन घ्या, टोस्ट एखादा खा. अशाने मग ते परत वेट लॉसच्या जर्नीमध्ये आपल्याला अफेक्ट होतं. मग अशा वेळेस संध्याकाळची जी 4-5 वाजेची भूक असते, तेव्हा असे हेल्दी स्नॅकिंग ऑप्शन जर आपण आपल्या जवळ ठेवले, तर मग बाकीचं दुसरं पॅकेट फूड खाण्याची काही गरज नाही. तर असंच झालं, मग संध्याकाळी भूक लागली, म्हटलं काय करूया? तर म्हटलं मस्तपैकी मखाना मी करते, मखाना चाट. एकदम साधंच करणार आहे. कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं. पहिल्यांदा त्याच्यामध्ये छोटी वाटी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत. तळून म्हणण्यापेक्षा अगदी कमी तेल आहे, त्यामुळे ते भाजल्यासारखेच होतात. आणि त्यानंतर त्याच तेलामध्ये टाकलेलं आहे मी तिखट, चाट मसाला आणि थोडीशी हळद. त्यानंतर त्यामध्ये घातलेले आहेत मी मखाने. आता हे जे मी मखाने टाकलेले आहेत ते ऑलरेडीच क्रिस्पीच आहे, म्हणजे खूप असे वातड नाहीये. त्यामुळे मग मी मसाले आधीच टाकले, की मला जास्त रोस्ट करायची गरज नाही. पण तुमचे जर मखाने जास्तच खूप वातड असतील, तर तुम्ही पहिले नुसत्या ड्राय रोस्ट करून घ्या तुम्ही मखाने आणि त्यानंतर मग मसाले टाकून त्यामध्ये मिक्स करा. म्हणजे मग जे ते काही मसाले घालतो ते जळणार नाहीत. तर 3 ते 3 मिनिट नंतर असे मस्तपैकी गरम झालेले आहेत सगळे. आता उतरवून घेते मी ते एका बाउलमध्ये काढते. ह्यामध्ये घालणार आहे मी थोडासा कांदा, टमाटा. आता हे कांदा आणि टोमॅटो तुम्हाला कितपत खायला आवडतो कच्चा त्यानुसार कमी-जास्त करा. मी अगदी कमी-कमीच घेतलेला आहे. भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि लिंबू पिळलेला आहे. हे सगळं मी मिक्स करते आणि असं चटपटीत मखाना चाट बनून रेडी आहे. अजून मला वाटलं, की त्याला थोडंसं चटपटीत बनावं म्हणून मी अगदी थोडंसं चिंच आणि खजूरचं जे पेस्ट असते ती टाकलेली आहे. पूर्णतः ऑप्शनल आहे. जर तुम्हाला ह्यामध्ये ग्रीन चटणी जी असते ती पण मिक्स करायची असेल पुदिन्याची, तरी पण तुम्ही ती घालू शकता. मस्त चव लागते आणि असं मस्त चटपटीत मसाला मखाना स्नॅक्स रेडी झालेला आहे. वरून थोडीशी शेव भुरभुरते. शेव नाही टाकली तरी सुद्धा चालतं, म्हणजे मग अजूनच पूर्णपणे हेल्दी होईल ते. तेव्हा करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.